दिवस भरभर जात होते. 6 महिने कधी निघून गेले कळलंही नाही. अंतिम वर्षाच्या पहिल्या सत्राचा निकाल लागला होता. आज मी दुसरी होती. कॉलेजमधून 5 गुण जास्त होते पहिलीला. पण आता खात्री होती, पुढच्या वेळेस आपण पहिले राहू. काय काय घडून गेलं होतं माझ्याबरोबर या 6 महिन्यात? सर्व जीवन कसं अस्थिर होऊन गेलं होतं सुरुवातीला. पण आता सर्व बदललं होतं. आता शिकवणीची 50 मुलं होती. पैशाच्या बाबतीत स्वावलंबन आलं होतं. शिक्षणही आता जवळपास पूर्ण होत आलं होतं. आणखी 6 महिने, मग मी वकील. कुठेतरी समाधान होतं. आपण नाही झुकलो चुकीच्या वागणाऱ्या लोकांच्या समोर. संघर्ष केला आणि काहीतरी समाधान आहे. सकाळी 6 पासून तर रात्री 8 वाजेपर्यंत आता शिकवण्या सुरू राहायच्या. मी सासरी गेले नाही तरी सासऱ्यांचं घाबरावणं न काही थांबलं नव्हतं. तशातच एक प्रसंग असा होऊन गेला की भिजत असलेलं घोंगडच एकाएकी समस्येच्या निरसनाच्या दिशेने पुढे झालं. तसेच सासरी नेहमी मला फोन करायचे. घर सोडलं होतं तरी बोलत होते. वयाचा आदर ठेवत होते ना, संस्कार होते. थोरा मोठ्यांचा आदर करायचे. त्यांचा मर्यादा मी ठेवायचे, पण ते नाही ठेवायचे ना त्यांच्या मर्यादा. त्या दिवशी गच्चीवर होते मी. पिहूला तारे दाखवत होती. सासऱ्यांचा फोन आला की मी थोडी टेन्स होऊन जायची. मनोजही होता. तसा 2-4दा मनोजनं पाहिलं होतं. सासऱ्यांशी बोलताना माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव तो पाहायचा. मी फोन आल्यानंतर 2-4 दिवस डिस्टर्बही राहायची. मी जशी म्हटली, सासऱ्यांचा फोन येतोय. मी बोलते, मनोज, रेकॉर्डिंग चालू कर, पाहू दे काय बोलता. ते कधी येते? मी आता कधीच नाही. परत नको. एकदा तुटल्यावर कठीण होतं परत उठणं. शक्ती नाही हो माझ्यात पुन्हा तुटायची आणि पुन्हा उभं राहायची. म्हणून नको, पुन्हा ते. शैक्षणिक यशानंतर आणि स्वतः 6 महिने संघर्ष केल्यानंतर आज मी आत्मविश्वासाने बोलत होती. त्यांना तो आवडला नाही. नेहमी कुठेतरी संयम राहता त्यांचा. बोलायची काहीही, पण कुठेतरी मर्यादा घेऊन राहायचं. पण कदाचित त्यांनाही कळलं असेल की मी पास झाले आणि दुसरी आलीये. माझं अभिनंदन करायला तर नव्हता फोन. मनोबल तोडायचं असेल म्हणून केला होता. लागले बोलायला. विचार करून करशील. काही मिळणार नाही आणि वरतून बदनामी होईल ती वेगळी. बहिणीचं लग्न करायचे आहे. आम्ही तर सुरू करून दिली. पण नातं आहे आपलं. सून आहे तू माझी. आणि आता तूच वकील होते. तुला कळत असेल कायदा. लग्न करून झोपली नाही माझ्या पोराबरोबर. घटस्फोट होणं काही कठीण नाही. पण घटस्फोट काही समाधान नाही. समाधान तेव्हा होईल जेव्हा उडणाऱ्या पक्षाचे पाय जमिनीवर येतील. त्याच्यासाठी तुला जमिनीवर अन्न गरजेचं आहे. पिक्चर पाहते का तू? चारित्र्यावर संशय आहे, सांगू आम्ही. चांगला नवरा असताना लफडं होतं म्हणून गेली सांगू आम्ही. न सांगता निघून गेली. आणि हो, ते 50